तर मंडळी, आजच्या भागामध्ये अशी सुरुवात झाली की धनंजय आणि शारदामध्ये नंदिनीवरून बोलणं चालू असतं की नंदिनी कुठे गेली आहे. तेव्हा शारदा म्हणतात की ती व्हिडिओ बनवायला गेली आहे, तुमचंच काहीतरी बनवायचं आहे ना. तेव्हा तो म्हणतो, हे व्हिडिओ वगैरे मी नाही बनवत, हा तुझा तो फडतूस जावई बनवतो, ते माझं PPT आहे आणि हा जो पसारा ठेवला आहे ना, हा मी आता आवरतो. तेव्हा शारदा म्हणते, अहो तुम्हाला काय करायचं आहे, तिचं ती बघेल ना, तुम्ही नका ना मध्ये पडू. असं हे बोलणं चालू असतं. तर इकडे आता नंदिनी आता आशीर्वाद बंगल्यावरती आली आणि काव्या तिला बघतच पळत येते आणि मिठी मारते. तेव्हा पार्थ आणि जीवा दोघंही तिथे असतात. पार्थही एक नजर तिरकी करून त्यांच्याकडे बघत असतो. इकडे जीवा सुद्धा खूप रागवलेला असतो, तो काही तिच्याकडे बघत नाही. पण नंदिनी बोलते की मी ना तुला ऑल द बेस्ट करायलाच आली होती. पण हे सगळं बोलताना तिचं लक्ष फक्त जीवाकडे होतं. हे ऐकून आता मग काव्या म्हणते, अच्छा कोणीतरी मला ऑल द बेस्ट करतंय, पण लक्ष मात्र दुसऱ्याच माणसाकडे. सगळं कळतंय बरं मला. तिचं बोलणं ऐकल्यावर नंदिनी मग नजर फिरवते आणि मग तोपर्यंत जीवा आणि पार्थ दोघंही निघून जातात. मग काव्या समजावते, हे बघ नंदिनी ताई, होईल का सगळं नीट. आता तू पण त्याच्याशी वाईटच वागली होती ना, थोडा वेळ दे. तो खरंच आतून खूप तुटला आहे गं, तो खरंच खूप आतून हर्ट झाला आहे, थोडा वेळ दे. आणि आपण देशमुखांच्या सुना आहोत, इतक्या लगेच हार मारणाऱ्यातल्या तर आपण नाही आहेत. आपणही त्यांना त्यांच्याच पद्धतीने मनवायचं असं म्हणून दोघीही थोडा हसतात. तर इकडे पुन्हा ह्या दोघांचा सीन दाखवलेला आहे आणि मग ते धनंजय म्हणतात की तुझ्या फडतूस जावयाची बाजू घेत जाऊ नकोस, कळालं ना. मी माझ्या नंदिनीचं सर्व सामान उरकतोय आणि मला तू अडू शकत नाही. तर इकडे आता गणपती बाप्पाचं दर्शन दाखवलं. नंदिनी पाया पडत होती की सगळं छान होऊ देत. तोपर्यंत वरतून मालिनी रेडी होऊन केस वगैरे धुवून खाली आलेली असते. खाली देवघराच्या इथेच त्या नंदिनीला बघतात. तेव्हा त्या म्हणतात, अय्या तू आली का. माझी मॉर्निंग तर इतकी फ्रेश झाली आहे ना, खरं काय सांगू, इतका छान दिवस तर माझा गेलाच नव्हता. तेव्हा नंदिनी म्हणते, हो तुमच्याकडे बघून तर ते दिसतंच आहे. त्याच्यानंतर मग ती म्हणते, होईल सगळं नीट होईल, थोडा वेळ दे. हे बघ, आम्ही कधीच मुलांमध्ये सुद्धा नाही पडलो, त्यामुळे आता सुनांच्या भानगडीत पडण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तू तुझी बॅग वगैरे घेऊन आली आहेस का. तेव्हा ती म्हणते, नाही माझी बॅग नाही घेऊन आली, मी फक्त ऑल द बेस्ट म्हणायला आली होती. ती म्हणते, बरं ठीक आहे, तू नाही आली तर मी तुझ्यासाठी छान चहा करते. नंदिनी म्हणते, नको मला चहा नको. तेव्हा मग ती म्हणते, बघ जीवा इथेच सगळी बॅग ठेवून गेला आहे, तो ना कधी सुधारणार आहे काय माहीत. तेव्हा नंदिनी म्हणते, आता पसाऱ्यावाल्याची चकाचक बाई आली आहे ना, तीच ठेवेल आता नीट. तेव्हा ती म्हणते, नक्की ठेवशील ना. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ठेवेन. आता नंदिनी ती बॅग घेऊन वरती रूममध्ये जात असते. ऑलरेडी जीवासुद्धा तिच्याच आठवणीमध्ये वरती असतो आणि तो दोघंही एकमेकांच्या आठवणीमध्ये पूर्ण गुंग होतात आणि तेव्हाच म्युझिक वाजतं. तर इकडे दुसरीकडे पार्थ काव्याची बॅग भरतो आणि बॅगेमध्ये तो मोठा बोका ठेवतो आणि त्यामुळे ती बॅग लागत नसते. आणि हे काव्याने बघितल्यावरती काव्य त्याच्या म्हणते, हे काय हे सगळं, तुम्ही असं का करताय पार्थ. तेव्हा ती म्हणते की कोणाचा तरी माझ्यावरचा राग गेलेला आहे, कोणीतरी मला माफ केलं आहे, त्याच्या चेहऱ्यावरनं समजून येतं आहे. खरंच कोणाला तरी माझी आता खूप काळजी पण वाटायला लागली आहे. तेव्हा मग आता पार्थ हळूच नजर चुकवतो आणि तिकडे बघून गालातल्या गालात हसतो. तेव्हा ती म्हणते, हे बघा ना, आपली गाडी तर हळूहळू रस्त्यावर आलीच आहे, आता फक्त नंदिनीताई आणि जीवाची गाडी तेवढी नीट चालू दे म्हणजे झालं, बाकी काहीच नको, म्हणजे चौघंही आपण सुखामध्ये राहू शकतो. असं बोलत असताना इकडे आपलं पार्थ बॅग भरण्याच्या याच्यामध्ये बिझी असतो. तर इकडे जीवासुद्धा नंदिनीच्या आठवणीत असतो. आता नंदिनी बाहेरून आवाज देते, अहो दार उघडा ना, दार उघडा. तेव्हा मग आता जीवा न ऐकल्यासारखं करतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो तुमचा सगळा पसारा आवरायला ही चकाचक बाई आली आहे ना, तुम्ही उघडा ना दार, तुम्ही उघडताय की नाही. खूप वेळ ती आवाज देत राहते पण जीवा काही दार उघडायला तयारच नसतो. शेवटी ती म्हणते, अहो प्लीज उघडा ना, जाऊ द्या ना, विसरून जाऊया ना आपण सगळं, प्लीज मी आले ना आता, उघडा ना दार. पण जीवा खूपच आतून हर्ट झालेला असतो, त्यामुळे त्याला आनंद तर झालेला असतो पण त्याला इच्छा नसते तिच्याशी बोलायची. मग आता त्याच्यानंतर पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे की आता काव्य तिला सांगत असते, हे बघ नंदिनी ताई, नको तू काळजी करू, होईल का सगळं नीट. तू ना थोडासा वेळ दे जीवाला, म्हणजे सर्व काही ठीक होईल. तेव्हा मग काव्य आता म्हणते, मला आता परीक्षेला पुण्याचं सेंटर आलं आहे, त्यामुळे मला जावं लागतं आहे. आणि आता काव्य वाटच बघत असते की पार्थ येईल नक्की म्हणून. आणि आता पार्थने तर एकदम राऊडी स्टाईलमध्ये मस्त एंट्री घेतली, एकदम हिरोसारखी. तो गाडी घेऊन आता काव्याच्या समोर आला आहे आणि काव्य ते बघून फारच इम्प्रेस झाली आहे.
ती म्हणते, मला वाटलं कोणीतरी मला फक्त इथेच सोडायला येईल, पण अच्छा एवढ्या लांबपर्यंत सोडायला येत आहे. तर आता दुसऱ्या दिवशी आता रम्या आणि वसू आत्या नंदिनीला बोलत होत्या की तू इथे काय करतेयस. आता तिच्यावरती रागवताना हा आवाज जीवा आतून ऐकतो आणि जीवा बाहेर येतो आणि बोलतो, ए रम्या, तुझा काय प्रॉब्लेम आहे? काव्य आणि पार्थ दोघं एकत्र आहे म्हणून तुला राग येतोय का? ती बोलते, माझा प्रॉब्लेम नंदिनी आहे, ती का इथे आली आहे, काय करते. तेव्हा तो बोलतो, हे बघ, तू तिला काही बोलू शकत नाही, ती माझी बायको आहे. आणि असं बोलून त्याला इतका राग असूनही तो तिची बाजू घेतो. तर पुढच्या भागात काय होईल हे बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.